चादर ट्रेक म्हणजे ना नरक यातना आहेत. थोडं जरी हल्लं तरी पाय सटकतं आणि तिथून खाली जवळपास नाही म्हटलं तरी 600-750 फूटचं सरळ दरी होती. आज अशी वेळ आहे की आज नगरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने लोक ट्रेक कॅम्पला रिस्पॉन्स देत आहेत. तर पर्यटन स्थळांवरती तर गेलंच पाहिजे, भेटी दिल्याच पाहिजेत, सहली झाल्याच पाहिजेत, पण त्या त्या ठिकाणचं जे पर्यावरण आहे त्याला पण धक्का नाही लागला पाहिजे. नमस्कार, स्मिताज इन्साइट्समध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एका नव्या धाडसी पावलाबद्दल बोलणार आहोत. म्हणजे काय तर जेव्हा आपण एखादी गोष्ट ठरवतो आणि मग ती गोष्ट ठरवल्यानंतर ज्या अडचणी येतात त्याच्यावरती एकच गोष्ट काम करते, ते म्हणजे साहस. आपल्याकडे जर साहस असेल तर आपण हजारो गोष्टींवर, हजारो संकटांवर मात करू शकतो. असंच एक आज अनोखं व्यक्तिमत्व आपल्याकडे आलेले आहेत. विशाल लाहोटी सर आपल्याकडे आलेले आहेत. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत, पण दुसरीकडे ते ॲडव्हेंचर लीडर म्हणून काम करत आहेत. नमस्कार. नमस्कार सर, आम्ही आत्तापर्यंत ना जशा परीक्षा झाल्या आणि मुलांच्या परीक्षा होत आहेत काही, तर असं खूप वाटतं की परीक्षा झाल्या की मुलांना एक इंटरेस्ट असतो कुठे जायचं, आणि ट्रिप म्हटलं किंवा कुठे जायचं म्हटलं की तो उत्साह खूप मोठा असतो. म्हणून आम्ही असं ठरवलं की आमच्या ह्या एपिसोडमध्ये आम्हाला ट्रिपबद्दल जाणून घ्यायचं आहे. आणि खूप अशा गोष्टी आहेत की ज्या माहिती नसतात पण आम्ही सहज करतो, मग त्याच्यातले काही धोके पण समजून घ्यायचे आहेत. आणि म्हणून आज आम्ही तुम्हाला इथे इन्व्हाइट केलेलं आहे. खरं तर तुमची ओळख क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून आहे, पण मग ॲडव्हेंचर लीडर ही ओळख कशी निर्माण झाली तुमची? खरं तर म्हणजे मी क्लिनिकल सायकॉलॉजिस्टसुद्धा खूप नंतर झालो. शिक्षण माझं सगळं केमिस्ट्रीमध्ये झालेलं आहे आणि ड्रग केमिस्ट्री केलं, MSc पोस्ट ग्रॅज्युएशन. त्यानंतर R&Dमध्ये सुद्धा काम केलं. स्वतःची औषधं आणली, तीसुद्धा विकली, म्हणजे थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सुद्धा काम केलं. मग एका काळानंतर मला असं वाटायला लागलं की ठीक आहे, आपण पैसा चांगला कमवतो आहे, पण ह्या व्यतिरिक्त आता काही असं करता येईल का जे स्वतःसाठी करतो आहे बाबा, म्हणजे असं कंटाळाच नाही आला पाहिजे काम करताना. आणि वडील माझे खूप पहिल्यापासून स्ट्रिक्ट होते, लहानपणापासून खूप स्ट्रिक्ट होते. त्यांच्यासमोर बोलायचं म्हणजे असं खूप टेन्शन असतं कुठल्या गोष्टीचं, आजही येतं आम्हाला. पण मग त्यावेळेला मी त्यांच्याशी बोललो. माझं एज तेव्हा 35 होतं आणि मी त्यांच्याशी बोललो की म्हटलं आता बरंच काय केलं आहे, आता मला असं वाटतं आहे की आता थोडंसं माझं करिअर चेंज करावं, कुठंतरी जे मला आवडतं ते करावं. आणि त्यावेळेला त्यांना सांगितलं मी की मी सायकॉलॉजी मला वाटतं की मी त्यामध्ये करावं, आणि ते म्हटले कर म्हणून. मग मी क्लिनिकल सायकॉलॉजीला ॲडमिशन घेतली आणि मग डिग्री घेतली, त्याच्यामध्ये काम सुरू केलं. आणि तेच करत असताना म्हणजे हे तर मी प्लॅनिंग नाही केलं समजा आणि क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट झालो. त्यानंतर एक म्हणजे मजेशीर गंमत अशी घडते की ज्या वेळेला तुम्ही थोडा स्वतःचा विचार करायला लागता ना की बाबा मला काय करायचं आहे, त्याला आपोआप त्या गोष्टी सगळ्या घडायला सुरुवात होतात. हे मी अनुभव घेतला. एकदा एका ट्रीपमध्ये म्हणजे मी फिरायला गेलो होतो, सोलो ट्रीप होती ती. आणि त्या ट्रीपमध्ये गेलेलो असताना तिथं मला एक ट्रेकर्सचा असा मित्रांचा ग्रुप भेटला आणि त्यांच्याशी माझी खूप चांगली मैत्री झाली तिथं गप्पा मारण्यामध्ये. मी एकटा होतो आणि त्यांना असं वाटलं की आप यहाँ अकेले कैसे आ गए, इतना इधर पहाड़ों में अकेला कोण इंसान कैसे घूम सकता है. आणि खूप गप्पा रंगल्या, खूप क्लोज फ्रेंड झालो आम्ही. आणि त्यानंतर आम्ही सगळेजण मिळून मग चादर ट्रेकला गेलो होतो. अच्छा. तर चादर ट्रेक म्हणजे एक प्रकारचं, म्हणजे मी त्याचं वर्णन असं करेल की लोक म्हणतात ना की नर्क म्हणजे आपल्याकडं कसं असं त्याचे खूप वेगळे दाखवले की कोणी तेलामध्ये उकळतंय, काय दाखवतंय, भयानक. पण असं नाही, म्हणजे खूप सुंदर आहे, पण तिथल्या यातना नरक यातना आहेत असं आहे. म्हणजे दिसायला इतकं सुंदर दिसतं सगळं, पण आपल्याला जी स्ट्रगल करावी लागते की
-35मध्ये तुम्हाला सर्वाईव्ह करायचं आहे, टेंटमध्ये झोपायचं आहे, ते वेगळं एक दुनिया होती. सो ते जे 10 दिवस आम्ही त्या फ्रेंड्सने एकत्र घालवले ना, त्या काळामध्ये आम्ही खूप क्लोज झालो आणि त्यांनी माझ्यात काय बघितलं मला माहीत नाही. पण ते म्हटले की नाही तुझ्यामध्ये काहीतरी एक वेगळं स्किल आहे या क्षेत्रातलं. मी म्हटलं मी फिरतो, मला आवडतं आणि लहानपणापासूनच डोंगरदऱ्यांमध्ये फिरतोय कारण शिक्षण सगळं खेड्यापाड्यात झालेलं माझं अकोले तालुक्यात. मग त्या लोकांना मी सहज विचारलं की तुम्ही महाराष्ट्रात अजून काय फिरलेले? तर ते महाराष्ट्रात जास्त फिरलेलेच नव्हते. मग मी त्यांना आपल्या नगर जिल्ह्यातले काही फोपसंडी एरिया असेल, त्याच्यानंतर पाचनईच्या तिकडं काही हिडन प्लेसेस आहेत, त्या ठिकाणी मी त्यांना 2 वेळा ट्रेकला घेऊन गेलो. आणि त्यानंतर त्यामध्ये आज जी मी जिला माझा मेंटॉर मानतो, प्रणाली नारायणन म्हणून आहे. तर त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली अशी की विशाल आप है ना, आप जब ट्रेक करते हो तब बात अलग है, बट आप जब किसी को लेके जाते हो साथ में और वो चीज़ें दिखाते हो तो वो एक अलग विशाल होता है. तो वो हम नहीं बोल सकते कि क्या चेंज है, बट आप जो काम कर रहे हो उसके लिए नहीं बने हो, आप इसी के लिए बने हो. आणि मला ते काही विश्वास नव्हता त्या गोष्टीवर असं की असं काय असेल. मी म्हटलं नाही, मी एकटा फिरण्याची सवय आहे मला, मी काय असं लोकांना वगैरे नाही नेऊ शकत, तुम्ही फ्रेंड्स आहेत म्हणून मी तुम्हाला घेऊन आलो. तर नाही, आपको करना पडेगा इसमें, हम देखते आप कैसे नहीं करेंगे. तरी मी काही लक्ष दिलं नाही त्याच्याकडे. आणि तुम्हाला अक्षरशः सांगतो की त्यांनी ट्रेक कॅम्प हे जे नाव आहे हा विचार त्यांनी केला, त्यांच्या सगळ्या टीमनी केला. त्यानंतर जे पण डॉक्युमेंटेशन लागतं हे सगळं त्यांनी तयार केलं, त्याची वेबसाईट सगळी तयार केली. मला याचं काहीही माहीत नाही. आणि त्या सगळ्या टीमनी ते तयार केल्यानंतर सगळं माझ्यासमोर आणून ठेवलं आणि मला म्हटलं हे सगळं तुला करायचं आहे आणि हे बिल सगळं करण्याचं. मी म्हटलं तर एवढं सगळं केलं तर बिल कशाला देत आहे? नाही, बिल हे तुझं आहे म्हणून तुला पैसे द्यायचे पण ते करायचंच आहे. आणि मला असं खरं सांगतो एकदम प्रामाणिकपणे, तर मला असं वाटलं की अरे काय नाही ते माझ्या डोक्याला आणून ठेवलं आहे समोर, चाललं आहे माझी कामं व्यवस्थित सगळं आणि एक्स्ट्रा हा वेळ घालायचा म्हणून. तर मी काही त्याला इतकं खरंच सांगतो एकदम सुरुवातीला अजिबात सिरियसली घेतलं नाही. जवळपास 2 वर्ष मी फार काही लक्ष दिलं नाही त्याच्यावर आणि थोडंफार द्यायचं लक्ष, पण इतका काही रिस्पॉन्स येत नव्हता त्याला. पण मग एकदा मला का कुणास ठाऊक असं वाटलं की आपण थोडंसं याला सिरियसली घेतलं पाहिजे. आणि त्याचं रिझन पण असं होतं की थोडं मला चॅलेंजेस घ्यायची सवय. तर मी ट्रेक टाकायचो त्यामध्ये, पण इतका काही रिस्पॉन्स येत नव्हता. आणि मी बघायचो अरे पुण्यामध्ये तर भरपूर चांगला रिस्पॉन्स येतो आहे, म्हणजे नाशिकचे लोक भरपूर फिरतात, मुंबईतले लोक फिरतात, आपल्या नगरमध्ये आपल्याला रिस्पॉन्स का येत नाही. आणि मग हा जो एक प्रश्न होता ना की का नाही होते इथं, मग तो प्रश्न मला स्वस्थ बसू देत नव्हता. आणि असं नाही, नगरमध्ये तर मग व्हायलाच पाहिजे हे. आणि मग मी तिथं डोकं लावायला सुरुवात केली आणि हळूहळू त्याच्यातून मग ते खूप छान अनुभव आहेत की आपण जे ट्रायल एरर्स करत गेलो मी त्याचं, तर ते इतकं छान आलं की म्हणजे आज अशी वेळ आहे की आज नगरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने लोक ट्रेक कॅम्पला रिस्पॉन्स देत आहेत. आणि जवळपास नगरमधून नाही म्हटलं तरी मला वाटतं 50,000 लोक जोडली गेली आहेत ट्रेक कॅम्पबरोबर. तर म्हणजे आपोआप तुम्ही जे म्हणतात की एक ट्रेक लीडर किंवा ॲडव्हेंचर लीडर तुम्ही कसं झाला, ती जर्नी खरी तर अशी आहे. तर आज छान वाटतं. आज माझ्या अंडरसुद्धा जवळपास जी टीम आम्ही डेव्हलप केली आहे, तर टोटल 40 जणांची टीम आहे. पूर्णपणे सर्टिफाईड गव्हर्नमेंट सर्टिफाईड टूर गाईडची पूर्ण टीम आहे आता आमची सध्या. वा, म्हणजे एक गोष्ट करत असताना दुसऱ्यांनी सुचवलं म्हणून आपण तिसरी गोष्ट करतो, पण सोपं नसतं त्यात सुद्धा सक्सेस होणं. पण आता जनरली तुम्हाला ज्यावेळेस ह्या गोष्टींमध्ये तुम्ही उतरलात, तर माझ्यासारखा माणूस ज्याचं करिअर एक वेगळं आहे आणि तो आता दुसऱ्या करिअरमध्ये जातोय, तर निसर्गरम्य ठिकाणी जाईल किंवा मी रिलॅक्सेशनच्या ट्रिप अरेंज करेल, हे डोंगर चढणं म्हणजे अवघड आहे. तसं हे ॲडव्हेंचर लीडर होणं, डोंगरच चढणं असं का ठरवलं? म्हणजे नाही, खरं तर म्हणजे असं खूप वेळा म्हणतात की माझे वडीलच मला कधी कधी म्हणतात, तुम्हाला खरं सांगतो ट्रेकिंगची सवय तर वडिलांनीच लावली मला. आज ते अजिबात कुठे येत नाहीत.
त्यांना असं वाटतं आता की हा टाईम वेस्ट करणं आहे. पण मी लहानपणी मला कळसूबाई असेल, रतनगड असेल, त्याच्यानंतर तिकडंच एक म्हणजे साकिरा म्हणून एक डोंगर आहे कळसुबाईचा, फार कमी लोकांना तो माहिती आहे. आणि मी लहानपणी गेलेलो त्या डोंगरावर, वडील घेऊन गेले. कारण साकिऱ्यापासून सनसेट खूप सुंदर दिसतो वर्षातल्या एका काळामध्ये. तर तो वडील मला लहानपणी दाखवायला घेऊन गेले होते साकिरावरून. वा. तर हे मी लहानपणापासून फिरलो आहे वडिलांबरोबर. तर त्याच्यामुळं ट्रेक तर लहानपणापासून मला आपोआपच सवय होती ती. आणि लहानपण सगळं तिकडं अकोल्यात गेल्यामुळं तिथं आजूबाजूला डोंगरच होते, शाळेच्या बाजूला पण सगळे. तर खूप खेळलो आम्ही. पण मुद्दा असा आहे की मला कधी त्याच्यामध्ये असा खूप स्ट्रगल वाटला नाही करायचा. पण हा लोकांसाठी ते खूप चॅलेंजेस आहेत, कारण शहरातल्या लोकांना ही सवय नाही डोंगरदऱ्यांमध्ये हो फिरण्याची. हो. पण एक मुद्दा मात्र नक्की मला असं वाटतं की तुम्हाला जर का स्वतःची क्षमता जाणून घ्यायची असेल आणि आपण म्हणतो ना एक आपल्या लाईफमध्ये एखादी अचिव्हमेंट आपल्याला फील करायची असेल, तर ट्रेकिंगसारखा दुसरा पर्याय नाही. म्हणजे आता याच्यामध्ये सायकोलॉजिकली कसं ट्रेक वर्क करतो मी तुम्हाला गंमत सांगतो. जर का तुम्ही बघितलं, आता तुम्ही जॉब करत आहात किंवा एखादा व्यक्ती विद्यार्थी असेल की कंटिन्यू अभ्यासाचा त्याचा काळ असेल, तर कंटिन्यू एका स्ट्रेस लेवलमध्ये असतो तो. कंटिन्यू त्याचं तेवढं चालू असतं. हळूहळू तुम्ही बघाल, जर का त्याला त्याच्या अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही, तर त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी यायला सुरू होते. कॉन्फिडन्स त्याचा कमी व्हायला सुरुवात होतो. सेल्फ इस्टीम त्याचा कमी व्हायला लागतो. थोडासा तो विड्रॉ करायला सुरुवात करतो सगळ्यांकडनं. हे सगळी जी लक्ष आहे ना, तर कुठेतरी त्याच्यामध्ये इन्फिनिटी कॉम्प्लेक्स डेव्हलप होतं हे आपल्याला जाणवायला सुरुवात होते. आपण सुद्धा ह्या फेजमधून कधीतरी गेलो असाल आणि त्याचा बऱ्याच ठिकाणी परिणाम होत राहतो. कारण ती जी अपयशाची भीती असते ना, ती भीती स्वस्थ आपल्याला बसू देत नसते आणि सगळ्यांपासून आपल्याला ती दूर करत जाते हळूहळू. पण ट्रेक ही गोष्ट अशी आहे की तुमची ती भीती घालवते. आता तुमच्या रोजच्या लाईफमध्ये जर का तुम्हाला असे प्रॉब्लेम येत असतील, तर ट्रेकमधून ही भीती कशी जाऊ शकते? तर त्याचं एक खूप सिंपल साधं उदाहरण देतो मी. तुम्ही ज्या वेळेला ट्रेकला जाता, त्यावेळेला जो मी अनुभव केला आहे सुरुवातीपासून सांगतो आहे. जेव्हा ट्रेक स्टार्ट होतो ना, तेव्हा आपल्याला सगळ्यात पहिलं तर आपण खालून असा डोंगर बघितला, अरे बापरे, मला इथं जायचं आहे का? नाही पॉसिबल. हा पहिलं तिथं नाहीचा पाडा येतो. किंवा मग एक मन म्हणतं की चला प्रयत्न करून बघू, आपण थोडंसं जाऊ वर. परत त्यांनी सुरुवात केली की पहिल्या टप्प्यावरच त्याला धाप लागली, दम लागला, पाणी प्यायला सुरुवात केलं. बस आता माझ्याच्याने शक्य नाही, हे शक्य नाही, तुम्ही या जाऊन, मी इथंच बसतो. हे आमचे नेहमीचे मी बघितलेले आहेत प्रश्न. मग आपण त्याला मोटिवेट करतो, थोडंसं पुश करतो. तो स्वतः पण स्वतःला थोडंसं कधीतरी थोडासा दम त्याचा गेला, नॉर्मल झाला की परत पुश करतो स्वतःला. परत दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यावर असंच त्याचा नाहीचा पाडा चालू असतो. शेवटच्या टप्प्यावर लिटरली त्याला असं असतं की आता शक्य नाही, बास झालं, परत मला इथून खाली पण जायचं आहे, कसं शक्य आहे, इट्स नॉट पॉसिबल. पण एकदा का तो त्या शिखरावर पोचला किंवा त्यांनी ती अचिव्हमेंट केली ना, एका क्षणामध्ये त्याचा आत्तापर्यंत जेवढा त्याला थकवा आलेला असतो ना, तो एका क्षणात निघून जातो. हा का बरं जातो? कारण ती जी फिलिंग घेतलेली असते त्यांनी वर गेल्यानंतर, अचिव्हमेंटची फिलिंग की यस मी काहीतरी अचीव केलं, ती फिलिंग त्याचं संपूर्ण थकवा घालून टाकते. ओके. हा जो आहे ना अचिव्हमेंटचं फिलिंग, ही जी फिलिंग इम्प्लांट होते, ती त्या क्षणाला तिथे इम्प्लांट होते. मग तीच फिलिंग घेऊन तो त्याच्या रोजच्या आयुष्यामध्ये परत येतो. आणि मग जेव्हा इथं त्याच्याकडे सगळे प्रॉब्लेम सुरू असतात त्याच्यासमोर, स्वतःचे असतील, आजूबाजूचे असतील, रिलेशनशिपमध्ये असतील, जे पण काही प्रॉब्लेम असतील, तर ती अचिव्हमेंटची फिलिंग तो घेऊन आल्यामुळं, ती इम्प्लांट झाल्यामुळं त्याच्या मनामध्ये, इथं आल्यानंतर आपोआप त्याला त्याचे सोल्युशन्स दिसायला लागतात. कारण ब्रेन खुलतं आणि ऑब्व्हियसली आपल्याला जे फील होत असतं त्या पद्धतीने आपल्याला आजूबाजूचं जग दिसत असतं आणि मग त्याला तिथले प्रॉब्लेमसुद्धा त्याचे सॉल्व करायला लागतात. म्हणून म्हणतो ना की स्ट्रेस बस्टर आपण जे म्हणतो, किंवा तुम्हाला खूप स्ट्रेस येतो आहे तर त्याला कमी करायचं असेल, किंवा तुम्ही कुठेतरी लॉक झाला आहात, तुम्हाला ब्लॉक झाला आहात, आता तुम्हाला नाही कळत आहे की ते मार्ग काय आहे आपल्यासमोर, तर अशा वेळेला एक चेंज म्हणून आणि ती जी फिलिंग आपल्यामध्ये कुठेतरी मिसआउट झालेली आहे, ती पुन्हा इम्प्लांट करण्यासाठी ट्रेकसारख्या ह्या गोष्टी नक्कीच केल्या पाहिजे. सगळेजण असं म्हणत असतात की ट्रेक करायचा म्हणजे ऑलरेडी आपल्याला खूप थकायचं काम आहे आणि आपण ऑलरेडी आपल्या आयुष्यामध्ये इतक्या काही गोष्टी फेस करत असतो, त्याच्यामध्ये अजून तिथं डोंगरदऱ्यांमध्ये जायचं आणि का बरं थकायचं?
हा एक खूप कॉमन प्रश्न विचारला जातो, पण त्याचं खरं जर उत्तर म्हटलं ना, तर तुमच्या लाईफमध्ये कुठलाही प्रॉब्लेम असो, त्याचं प्रत्येक त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन जर तुम्हाला मिळणार असेल ना, तर ह्या डोंगरदऱ्या फिरल्यानंतरच मिळेल. आणि ते कसं मिळेल, त्याचं एक खूप मी सिंपल एक लॉजिक सांगतो समजून. आता आपल्या आयुष्यामध्ये जर का मुलांना एक्झाममध्ये अपयश येत असेल किंवा त्याचं कुठलं एखादं गेम असेल, स्पोर्ट्स असतील, त्याच्यामध्ये त्याला प्रॉब्लेम्स येत असतील, सिलेक्शन होत नसतील, कुठेतरी तो कमी पडत असेल, थोडक्यात काहीतरी त्याच्या अचिव्हमेंट जात असतील, तर इवन रिलेशनशिपमध्ये इश्यूज येत असतील, भांडणं होत असतील, जमत नसेल मित्रांमध्ये, तर अनेक या गोष्टींमध्ये कुठेतरी आपल्यामध्ये काही गोष्टी लॅक असतात आणि त्या सगळ्यात महत्त्वाचा लॅक असतो तो म्हणजे कॉन्फिडन्सची कमी. आता ही सायकल आहे की आपल्याला काही मिळवता आलं नाही तर कॉन्फिडन्स कमी होतो आणि कॉन्फिडन्स कमी असेल तरी आपल्याला काही मिळवता येत नाही. हा म्हणजे तो एक लूप आहे. आणि आता या लूपला जर तुम्हाला ब्रेक करायचं असेल ना, तर तुमच्यामध्ये कुठेतरी अचिव्हमेंटची एक जी फीलिंग असते ती येणं खूप गरजेचं असतं. आणि ट्रेक, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज तुम्हाला ही एक संधी निर्माण करून देतं. आता ती कशी? एक साधं जर का तुम्ही ट्रेकला जायचा विचार केला, तर कुठल्या पण तुम्ही जर कधी कुठला ट्रेक केला नसेल किंवा रेग्युलरली गेला आहात, पण आता तुम्ही वर्ष 2 वर्षात गेला नसेल, तर ज्यावेळेला आपण त्या डोंगराकडे बघतो ना गेल्यानंतर बेसवरून, तर पहिला प्रश्न आपल्या मनामध्ये येतो, की हा डोंगर मी चढू शकतो का? आणि पहिलंच तिथं कुठेतरी एक निगेटिव्हिटी जी आपण कॅरी केलेली आहे आपल्या घरून, ती निगेटिव्हिटी आपल्याला तिथं दिसते. मग कसं तरी कोणीतरी आपल्याला पुश करतं, 2 शब्द म्हणतं, मग आपण कधी स्वतःलाही पुश करतो, ट्रेक स्टार्ट करतो. पहिल्या टप्प्यावरच आपल्याला असं वाटायला लागतं, की हे मला शक्य नाही. कारण धाप लागते, श्वास घेता येत नाही, नीट बोलता येत नाही, पायात गोळे यायला सुरुवात होतात. अ, मग नाही जमणार हा नाहाचा पाडा आपला सुरू असतो तिथं. परत आपल्याला ट्रेक लीडर असेल, तो आपल्याला थोडं पुश करेल किंवा मित्र आपल्याला तिथं ट्रेकमध्ये अनोळखी लोकं तुम्हाला भेटलेले असतात, ते पण तुम्हाला तिथं पुश करत असतात स्वतः. आणि मग तिथून तुम्ही परत 1, 2, 3 असे टप्पे कसे तरी रडत-खडत जरी पूर्ण केले, तरीसुद्धा ज्या क्षणाला तुम्ही त्या शिखरावर पोहोचता किंवा तुमचा ट्रेकच्या एकदम टॉपवर पोहोचता, तर खरं तर नीट बघितलं तर हा फक्त 50% पार्ट आहे ट्रेकचा, हा पूर्ण पार्ट झालेला नाही आहे. पण तुम्ही ज्यावेळेला त्या पीकवर पोहोचता, क्षणार्धात खालीपासून जी सुरुवात केलेली आहे वरपर्यंत येईपर्यंत तुमच्या पायात क्रॅम्प आलेले असतील, गुडघे दुखत असतील, चक्कर येत असेल, डिहायड्रेट झालेलं असेल, ह्या अनेक सगळ्या गोष्टी असतात, त्या सगळ्या एका सेकंदात गायब होतात. तुम्हाला एकदम फ्रेश वाटायला लागतं. मस्त फोटो वगैरे काढणार. एक आनंद येतो आपल्या मनामध्ये, आपल्याला वाटायला लागतो, की यस मी काहीतरी आता अचीव्ह केलं आहे. आणि ही जी अचीव्हमेंटची फिलिंग खूप दिवसापासून आपल्या माइंडमध्ये लॅक करत असते ना, ती अचिव्हमेंटची फिलिंग त्या ठिकाणी आपल्या माइंडमध्ये इम्प्लांट केली जाते. आपोआप होते. आणि मग तुम्ही एकदम हसत-खेळत येतात खाली परत ट्रेकला. तोच आनंद घेऊन, तोच एक यशाचा फॉर्म्युला घेऊन तुम्ही घरी आलेले असतात. अगेन तुमच्या त्याच ॲटमॉस्फिअरमध्ये जिथं तुम्हाला ऑलरेडी खूप प्रॉब्लेम फेस करावे लागत असतात. पण आता तुमचा माइंडसेट बदललेला असतो. तुम्ही ती एक अचिव्हमेंटची फिलिंग तुमच्या माइंडमध्ये आलेली असते. त्यामुळे तुमचे ब्रेन ओपन झालेलं असतं. तुमचे विचार खुललेले असतात. शरीरामध्ये एक नवीन चैतन्य भरलेलं असतं आणि जरी ते प्रॉब्लेम तुमच्यासमोर तसे असतील, तर आपोआप विचार खुलल्यामुळं तुम्हाला त्याचे सोल्युशन्स दिसायला लागतात. आणि ऑब्व्हियसली हळूहळू ते प्रॉब्लेमसुद्धा कमी होतात. म्हणून मग एक नवीन सायकल सुरू होते, की प्रॉब्लेम्स आले तर चला ट्रेकला आणि तिथून आल्यानंतर परत आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतात. सो मला वाटतं प्रत्येकाने ट्रेक नक्की केले पाहिजेत आयुष्यातले त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. मी स्वतः अनुभवलं आहे. मी तुमच्या हां. ट्रेक कॅम्पला आले होते. मी 50-55 वर्षात कधीही जास्त वर चढलेली नाही आणि पाण्याच्या ठिकाणी तर नाहीच नाही. पण खूप छान अनुभव घेतलेला होता आणि मी म्हणू शकते की येस, खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. पुन्हा नव्या ऊर्जेने आपण जीवनाकडे बघतो. पण हे आता तुम्ही आम्हाला सजेस्ट केलं आणि आम्ही ट्रिपला आलो. तर सगळ्यांना माहीत पाहिजे की खरी ट्रेकची मजा कोणत्या ऋतूमध्ये येते? ट्रेकची मजा असं काही नाही बरं का. म्हणजे मी खरं तर बघितलं तर वर्षभर तुम्ही कधीही ट्रेकला जा. काही काही गोष्टी विचार करण्यासारख्या असतात. आजकाल मी बघतो की जसा पावसाळा आला ना, की प्रत्येकजण ट्रेकला निघतो. ठीक आहे. ऑब्व्हियसली वॉटरफॉल असतात, पाऊस छान पडत असतो, वातावरण खूप आल्हाददायक असतं. त्याच्यामुळं त्या ट्रेकला जाण्याचा उत्साह खूप येतो सगळ्यांमध्ये. पण आपण सिलेक्टिव्ह पाहिजे. आपल्याला ट्रेकला जायचं तर आपला नक्की उद्देश काय? म्हणजे आपल्याला त्या हो. ट्रेकला का जायचं आहे?
ह्याचं आपल्याला नक्की पाहिजे रिझन, की मला कुठल्या प्रकारचा. आता समजा तुम्हाला गड किल्ल्यांचा अभ्यास करायचा आहे, तर मग तुम्ही पावसाळ्यात जाऊन काहीच उपयोग नाही. कारण तुम्ही जर का एखाद्या गड किल्ल्यावर गेला तर तिथं सगळं धुकं असतं, तुम्हाला दिसत नाही, रिस्क फॅक्टर जास्त असते, निसरडं असू शकतं. सो तुम्हाला जर का गड किल्ले बघायचे असतील, त्याचा अभ्यास करायचा असेल, तुम्हाला भूगोल अभ्यासायचा असेल आपल्या इथला सगळा, तर हे सगळं पावसाळ्यानंतरचं प्लॅन केला पाहिजे. आणि हिवाळा बेस्ट असतो त्याच्यासाठी एकदम. तर तुम्ही हिवाळ्यामध्ये ट्रेक करू शकतात, की सगळं तुमचा गड किल्ल्यांचा इतिहास हा सगळा तुम्ही व्यवस्थित अभ्यासू शकता. तुम्हाला मौज मजा करायची असेल फक्त, की बाबा मला फन ॲक्टिव्हिटी पाहिजे, छान जायचं आहे, जरा फ्रेश होऊन यायचं आहे फक्त, इतक्याच काही गोष्टी करायच्या असतील, तर ऑब्व्हियसली मग पावसाळ्यामध्ये फार छान मजा येते, वॉटरफॉलला जा. पण मग पावसाळ्यामध्ये तुम्हाला ट्रेक करायची तर तुम्ही वॉटरफॉलची ट्रेक करा, गड किल्ल्यांवर जाऊ नका, कारण तिथं जाऊन तुमचा उपयोग होत नाही आहे काही. आणि रिस्क कमी करा. तर ज्या ठिकाणी कमी रिस्क आहे, ज्या ठिकाणी सेफ्टी प्रोटोकॉल्स प्रॉपर पाळले जात आहेत, त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच जा. तुम्हाला समजा स्काय वॉच करायचं असेल, स्टार गेझिंग करायचं असेल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी करायचं असेल, तर उन्हाळा छान असतो. त्यावेळेला रात्रीचं वातावरण आल्हाददायक असतं. तुम्ही अशा ठिकाणी त्यावेळेला जाऊ शकतात, असे स्पॉट सिलेक्ट करू शकतात. अगेन प्रत्येक ऋतूचे चॅलेंजेस वेगळे असतात. पावसाळ्यामध्ये खूप जास्त पाणी असतं, हेच एक मोठं चॅलेंज आहे. कारण व्यवस्थित तुम्ही माहिती घेतली नाही, वेदर कंडिशन्सचा अभ्यास केला नाही, स्वतःच्या क्षमतांचं तुम्हाला नॉलेज नसेल, अनुभवाची कमी असेल, तर पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त तुम्ही बघितलं असेल ट्रेकिंगच्या क्षेत्रामध्ये, ॲडव्हेंचर सेक्टरमध्ये अपघात होत असतात. हो. कारण त्याच्यावर आपण बोलूच सविस्तर, पण बऱ्याच गोष्टी पाळल्याच जात नाही, काळजीच घेतली जात नाही. एखादा ट्रेक केला असतो तर त्याला असं वाटत असतं मला खूप अनुभव आला आहे. तर पावसाळ्यातले चॅलेंजेस वेगळे, हिवाळ्यामध्ये थंडी असते प्रचंड त्या ठिकाणी, तो एक वेगळा चॅलेंज आहे. आणि उन्हाळ्यामध्ये तर पाणीच अवेलेबल नसतं आपल्या सह्याद्रीमध्ये. म्हणजे अक्षरशः आम्ही अशा कंडिशनमध्ये ट्रेक केले की दिवसभर आम्हाला एक घोटसुद्धा पाणी मिळत नाही. आत्ताच मी नाप्ताडोमा एक्सपिडिशन करून आलो 2च दिवसापूर्वी. तर एक थेंब पाणी नाही त्या संपूर्ण डोंगरावर, आणि आपल्याला रोप लावून वर चढायचं आहे. पूर्ण भयंकर ऊन आहे, एक झाड नाही त्या डोंगरावर, अत्यंत अवघड कठीण आहे तो. पण आता माझ्याबरोबर जे पार्टिसिपेंट होते, त्या पार्टिसिपेंटला मी सांगितलं होतं की एक घोट पाणी प्या फक्त, तुम्हाला 2 लिटर पाणी अख्खा दिवस पुरवायचं आहे, तर एक घोट प्या. पण त्यांनी गडावर चढायच्या आधीच 2 बाटल्या संपवून टाकलेल्या होत्या. मग आता खाली यायचं म्हणजे किती चांगलं. सो आम्हाला माहिती आहे की काय प्रॉब्लेम होणार आहे, कारण ते त्याच्यासाठी यूज टू नाही. सो आम्ही बरोबर आमच्या एक्स्ट्रा सामानामध्ये थोडंसं एक्स्ट्रा पाणी बरोबर ठेवलं होतं. त्यांना सांगितलं नव्हतं. थोडं करत, नाही ही अर्धीच बाटली शिल्लक राहिली आहे, चला खालपर्यंत, चला थोडं करत, असं करत त्यांना खालपर्यंत. सो खूप चॅलेंजेस आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये. तर कुठल्याही ऋतूत करायचं, का बरं आपल्याला ट्रेक करायचं हे माहिती पाहिजे, आणि त्यानुसार तुम्ही त्याची निवड करा नक्की. मग आत्तापर्यंत एवढ्या वर्षामध्ये तुमचा जो हा ट्रेक कॅम्प चालू आहे, तर अंगावर काटा येईल असे सुद्धा काही अनुभव असतील, तर एखादा अनुभव आम्हाला शेअर केलात तर. बऱ्याचदा काय होतं माहिती का, म्हणजे मी 2 अनुभव शेअर करतो याच्यामध्ये. एक अनुभव मी पहिलं तर ग्रुपचा शेअर करतो, त्याच्यात पण अजून एक अनुभव शेअर करतो, ते 2 अनुभव शेअर करतो. कसं मी शिकलो, ज्यावेळेला मी म्हटलं की ट्रेक कॅम्प स्टार्ट केलं, त्यावेळेला जो पहिला ट्रेक आम्ही लॉन्च केला होता माझ्याकडून, तो ट्रेक लॉन्च केला होता, बेलपाडा नावाचं गाव आहे आपल्या माळशेज घाटामध्ये, आणि तिथून हरिश्चंद्रगडाला नळीची वाट म्हणून अतिशय अवघड रस्ता आहे तो, आणि त्याला टेक्निकल नॉलेज पाहिजे व्यवस्थित. तर मी असा प्लॅन केला होता की एका दिवसामध्ये नळीच्या वाटवरून हरिश्चंद्रगडाच्या टॉपवर जायचं आहे. त्याच्यानंतर हरिश्चंद्रगड एक्सप्लोर केल्यानंतर तिथे एक बैलघाट मार्ग आहे, त्या बैलघाटाच्या मार्गाने खाली येऊन त्या ठिकाणी तिथून मग हापाटाकाड्याच्या तिथून मग सादडे घाट नावाचा एक घाट आहे, तिथून खाली उतरायचं, परत बैलपाड्याला यायचं. तर मला असं वाटलं होतं की सकाळी जर का आपण 5 वाजता हा ट्रेक सुरू केला तर संध्याकाळी एक 7-8 वाजेपर्यंत आम्ही बेलपाड्याला परत येऊ. आणि पहिलाच ट्रेक होता हा, लॉन्च केलेला मी. तर 15 जणांचं रजिस्ट्रेशन होतं त्याच्यामध्ये, आणि माझ्या टीममध्ये मी होतो आणि अजून एक जण होता, आणि लोकल आमच्याबरोबर 2 मुलं होते अजून.
तर 15 जणांमध्ये असे 4 जण होतो आम्ही अजून त्यांना सपोर्ट करायला. पण जेव्हा तो ट्रेक स्टार्ट केला त्यावेळेला आम्ही हरिश्चंद्रगडाच्या टॉपवर सकाळी 6ला सुरू केला तर आम्ही वर पोहोचलो 4 वाजता. मग तिकडनं परत खाली उतरून सादडे घाट मार्गे परत बेलपाड्याला पोचायला आम्हाला रात्रीचे 2 वाजले. आणि त्या पार्टिसिपंटची कंडिशन इतकी त्यावेळेला मी सांगेल वाईट होती की मला अनुभव नव्हता. खूप जुनी गोष्ट ही, म्हणजे आता ऑलमोस्ट 12-13 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. आणि सेफली आम्ही त्यांना घेऊन आलो, नो डाऊट कसला त्रास झाला नाही त्यांना, पण थकवा प्रचंड. आणि त्यावेळेला असं झालं की ते जे 15 लोक आहेत त्या 15 लोकांनी त्याच्यानंतर आत्तापर्यंत परत कधीही ट्रेक केला नाही. ओके, कारण त्यांना असं वाटतं की हे आमचं कामच नाही. आणि मला त्या पहिल्या ट्रेकमध्ये रिअलाईज झालं की आपल्या हिशोबाने ट्रेक नसतात करायचे, कारण आपण पहिल्यापासून याच्यातमध्ये फिरतोय तर आपली सवय वेगळी आहे, आपला स्पीड वेगळा आहे. आपण म्हणजे आपल्याला या सगळ्या गोष्टी मॅनेज करता येतात. आपल्याला नाही मिळालं दिवसभर पाणी, काही फरक पडत नाही. आपण 8-8, 10-10 तास डोंगरदऱ्यात पळत राहू शकतो नॉनस्टॉप. तेवढं सहन करण्याची ताकद झालेली आहे आपोआपच, आणि तेवढी आवड आहे आपली पहिल्यापासून. पण हे लोकांना जमेल का नाही हे माहीत नाही. सो त्यांच्या क्षमतेचा विचार करून आपण ट्रेक प्लॅन केले पाहिजेत, हे मला पहिल्याच ट्रेकमध्ये कळलं. आणि तेव्हापासून मग मी ट्रेकचं प्लॅनिंग थोडं जास्त व्यवस्थित करायला सुरुवात केली. समोरच्याचा विचार करून, त्यांच्या क्षमतांचा विचार करून मग ते प्लॅन करायला सुरुवात केली. आणि ऑब्व्हियसली मी बघितलं, जे लोक सुरुवातीला 4 आणि 5 किलोमीटरचे ट्रेक करायला सुद्धा खूप ज्यांना त्रास वाटतो किंवा चॅलेंजेस वाटत असतात, आज ते लोकांनी सुरुवात अशी केलेली असते, पण आज माझ्याबरोबर खूप मोठे मोठे एक्सपिडिशन्स त्या लोकांनी केले. सो हळूहळू तो प्रोग्रेस होतो. दुसरा एक अनुभव म्हणजे एक झोलचोंड वॉटरफॉल आहे, जो हरिश्चंद्रगडापासून ठाकरवाडीचं एक गाव येतं, शेवटचं गाव आपल्या नगर जिल्ह्यातलं. आणि तिकडनं पुढं खाली उतरल्यानंतर जंगलामध्ये तो झोलचोंड नावाचा एक वॉटरफॉल आहे. खूप हिडन प्लेस आहे, आजही लोकांना माहीत नाही. तुम्ही जर का त्याचे व्हिडिओ यूट्यूबवर पण सर्च केलं तर फक्त ट्रेक कॅम्पच दिसेल आजही. तर आजपासून मला वाटतं एक 8 वर्षापूर्वी मी त्या ठिकाणी ट्रेक नेला होता, आणि त्यावेळेला जवळपास 75 जण होते माझ्याबरोबर. माझी टीमसुद्धा होती पूर्ण. तर आम्ही ट्रेक सुरू करताना कंडिशन छान होती, पावसाळा होता, खूप छान सुंदर वातावरण होतं. आणि अचानक प्रचंड पाऊस सुरू झाला, आणि एक कंडिशन अशी आली की आम्हाला आता रिव्हर क्रॉस करायची आहे, पण पाणी इतकं प्रचंड वाढलं होतं की काय बोलू नका. तर कसं जायचं आहे, तर एक लाकडाचा ओंडका होता जो नदीवर आरपार टाकला होता, आणि खालून वाहणारी ती नदी. तर आम्ही सेफ्टी प्रिकॉशन घेतले होते, पण त्यावेळेला आमच्याकडे इतकी तयारी नव्हती. आम्ही नेलं खूप सांभाळून, प्रत्येक एकेका व्यक्तीला तिथून तो क्रॉस केला. आणि पुन्हा आमचा जो नदी परत क्रॉस करू शकत नव्हतो, तर आम्हाला जवळपास 20 किलोमीटरचा एक्स्ट्रा फेरा पडला. आणि तेवढं चालत आम्हाला परत यावं लागलं. सगळ्या पार्टिसिपेंटनी खूप एन्जॉय केलं, की खूप थ्रिलिंग ट्रेक आहे. आजही पार्टिसिपेंट जे 75 लोक त्या ट्रेकमध्ये आले होते, ते आजही त्या ट्रेकच्या इतक्या आठवणी सांगतात की आमचं आयुष्यातल्या मेमोरेबल आठवणी आहेत त्या. आणि खूप भरभरून लिहिलं, खूप कौतुक केलं त्या सगळ्या ट्रेक नंतर. बट आम्हाला माहित होतं आतून की आम्ही किती प्रचंड त्यावेळेला स्ट्रेसमध्ये होतो, की ह्या प्रत्येकाला आपल्याला खूप सेफली वाया न्यायचंय, आणि त्यांना त्याची जाणीवही होऊन द्यायची नाही. कारण त्यांना जर जाणीव झाली की आम्ही काहीतरी खूप अवघड ठिकाणी अडकलेलो आहे सध्या, तर पॅनिक सिच्युएशन क्रिएट होऊ शकते. सो ते एक आठवण आहे. त्या ट्रेकमध्ये पण मी खूप शिकलो. त्याच्यानंतर मी बरेचसे चेंजेस केले माझ्या सिस्टीममध्ये. आणि एक स्वतःचा अनुभव सांगतो माझा ट्रेक करण्याचा. म्हणजे तो आपण म्हणतो ना, जसं आपण खूप जास्त एखादी गोष्ट करत गेलो रेग्युलर सातत्याने, तर हळूहळू आपल्याला असं वाटायला लागतं की मी खूप एक्सपर्ट झालोय त्यातला. ओके, आणि आत्मविश्वासाचं रूपांतर अति आत्मविश्वासामध्ये व्हायला लागतं, आणि ते कळत नसतं आपल्याला. ओके, आपल्याला वाटतं की नाही, मला तर माहिती आहे सगळं व्यवस्थित आहे. हे माझ्या बाबतीत घडलं. तेव्हापासून मी खूप कॉशियस झालो, आणि तो किस्सा सांगतो तुम्हाला. तर तुम्ही पाचनेला जर कधी गेला, हरिश्चंद्रगडाच्या बाजूलाच एक कलाडगड नावाचा गड आहे, आणि खूप छोटा आहे तो, फार मोठा गड नाही. म्हणजे एक मला वाटतं, म्हणजे आम्ही गेलो तरी अर्ध्या ते पाऊण तासामध्ये आम्ही वर पोहोचतो तिथं.
थोडं एकदम अंगावर येणारी चढाई येते अरे. पण खूप वेळा गेलेलो मी कलाडगडवर. पण एक दिवस असाच हरिश्चंद्रगड करून आलो. सप्टेंबरचा महिना होता, पाऊस कमी असतो त्या काळात तिथं, फुलांचा सीझन असतो छान. आणि खाली आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वेळ होता म्हणून मग म्हटलं चला कलाडगडला पण जाऊ. मित्र होतो आम्ही, 5 मित्र होतो गेलेलो आणि निघालो कलाडगडला. कलाडगड चढत वर जायची जेव्हा वेळ आली तेव्हा तिथं मध्ये एक पॅच असा आहे की एक जवळपास 10 फुटाचा असा रॉक पॅच आहे सर. पण तो खूप वेळा आम्ही गेलोय, त्याच्यात कधीच अवघड वाटलं नाही, कारण त्याच्यावर पायऱ्या बनवलेल्या आहेत, अशा कोरून बनवलेल्या पायऱ्या, आणि असा थोडासा तो कर्व आहे, तर त्या पायऱ्यांवर आपण सहज चढत वर जातो. कधी याच्या आधी तेव्हा अवघड कधीच वाढलं नव्हतं ते. आणि त्याच्यामध्ये 3 जण आमच्यातले वर गेले, 4 जण गेले, 5 जण होतो आम्ही, त्यातलं सगळ्यात शेवट मी होतो, कारण जनरली अशा सगळ्या ठिकाणी मी लास्टला राहत असतो सपोर्टला, आणि मीच राहतो. आणि मी 3 पायऱ्यावर चढून गेलो आणि माझ्या लक्षात आलं की माझे पाय सटकतायत तिथून खूप, आणि तिथं शेवाळ होतं, आणि थोडं जरी हल्लं तरी पाय सटकतोय, आणि तिथून खाली जवळपास नाही म्हटलं तरी 600-650 फूटचं सरळ दरी होती. तर मी मागही फिरू शकत नव्हतो, तिथं पकडायला पण काही नाहीये, पुढे जाता येत नाहीये, आणि मला कळायलाच मार्ग देखील होतं काय. आणि फर्स्ट टाइम मी एक्सपिरियन्स केलं लाईफ मध्ये की भीती काय असते. कारण मी वरून स्थिर होतो, पण आपण म्हणतो ना पाय लटलट काप निघतं, माझे शब्दशः पाय लटलट कापत होते काय. आणि मी म्हणतोय अरे तू असं पाय असे, आता ही कंडिशन नाहीये, मी पडायचो हे, आता तर खतरू नाहीत कमीत कमी, तर मी त्याला किती स्टेबल करण्याचा प्रयत्न करतोय तरी ते होत नाहीये, आपोआप ते होतं. मी वरून बोलतोय खूप नॉर्मली, पण आतून पूर्ण घाबरलेलो होतो. मग मला कळत नव्हतं, म्हणजे आता मी जेवढं सांगतो इतका वेळ तिथे नाही गेलेला, पण तिथं प्रत्येक क्षण पण असं समजतच नव्हतं की काय करायचंय, कुठल्याही क्षणाला घटना होऊ शकते. आणि वर जे गेलेले होते ते पण घाबरले, 4 जण मला बघून. तू वर काय म्हणजे मी सटकतोय इथून, मला माहित नाही, मी कधी पण पडू शकतो खाली, माझा फॉल होऊ शकतो, आणि मला हलताच येत नव्हतं काय. मग ते काहीतरी लाकूड टाकतायत खाली बघा, म्हणजे चुका काय काय केल्यात मी सगळ्या गोष्टी सांगतो तुम्हाला. आणि मग तो एक क्षण होता, त्या क्षणामध्ये मी तुम्हाला खरं सांगतो की मला तो आठवलं, एक मॅन वर्सेस वाईल्ड नावाचा एक कार्यक्रम व्हायचा डिस्कव्हरीवर, बेअर ग्रिल्सचा. त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी ना एक ट्रिक सांगितली होती की ज्यावेळेला तुमच्या शूजची ग्रीप बसत नसते शेवाळलेल्या ताकावर, त्यावेळेला तुमच्या सॉक्सची ग्रीप बसते तिथं व्यवस्थित. मला तो एक क्षणात ती गोष्ट आठवली, आणि मी फक्त माझा शूज कसा बसा तिथून काढला पायातून असा बाहेर, आणि तिथं पाय ठेवला, पाय सॉक्सचा पाय तिथं लागल्यानंतर माझी एकदम ग्रीप बसली तिथे. जशी ग्रीप बसली तसं पाय लटलट कापणे 1 सेकंदात थांबलं. मी दुसरा पाय तर तसाच लगेच काढला, दोन्ही शूज खाली ढकलून दिले तिथून, आणि एकदम व्यवस्थित ग्रीप बसली माझी, आणि तिथे एका क्षणात मी वर आलो. पण आता तुम्ही जर नीट विचार केला तर आता मी इथे चुका काय केलं. एक तर पावसाळ्याची कंडिशन आहे, तो रॉक पॅच आहे, तिथे आपल्याला अडचण येऊ शकते याचा विचार केला. दुसरं, जर का आपल्याला अशा ठिकाणी जायचंय तर तुमच्याकडं बरोबर रोप पाहिजे, तुम्ही स्वतःला सेफ सिक्युअर तिथं केलं पाहिजे, आणि मग तुम्ही तिथे जायला पाहिजे. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं, अशा ठिकाणी जाऊच नाही पावसाळ्यामध्ये की जिथं तुम्ही पडण्याचे चान्स असतात, विसरले असतात, अशा ठिकाणी जाऊच नाही. हे बेसिक 3 गोष्टी होत्या, पण या 3ही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. आणि शूज चांगले असावे आणखीन महत्वाचं. तर माझ्याकडे जे शूज होते ते मी रनिंग शूज घालून गेलेलो, आणि बऱ्याच दिवसापासून मी ते क्रिकेट खेळताना वापरत होतो, असे गुळगुळीत झालेले होते खाली, ऑब्व्हियसली त्याला ग्रीपच राहिली नव्हती. हरिश्चंद्रगडावर तर जमून गेलं ते, पण या ठिकाणी शक्यच नव्हतं ते. सो इतक्या चुका फक्त आपण म्हणतो ना की जो आत्मविश्वासाचं रूपांतर अति आत्मविश्वासात झालेलं असतं, त्या एका गोष्टीमुळे घडल्या. आणि मी स्वतःला तिथं सेल्फ अनालिसिस केलं आल्यानंतर, की म्हटलं ही आपल्यासाठी चेतावणी होती की आज आपण वाचलो. या ठिकाणी असं आहे की इथं चुकीला माफी नसते, म्हणजे एक चूक घडली म्हणजे डायरेक्ट जीव जातो. सो तिथून पुढे मी कधीही आता स्वतः पण कॅज्युअली घेत नाही. मला जेव्हाही ट्रेकला जायचं असतं, माझी गिअर्स, माझी बॅग, प्रत्येक गोष्ट अप टू डेट असते. स्वतःचं काय काय मला सामान न्यायचं त्या ट्रेक वाईज माझी लिस्ट रेडी असते, सगळं व्यवस्थित चेक करून त्या पद्धतीने बॅग भरून मगच मी निघालेलो असतो. हे इन्साइट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे स्पॉन्सर्स आणि को स्पॉन्सर्स आहेत.
सर, जसं तुम्ही आत्तापर्यंत सांगत आलेले आहात की आपण खूप सगळेजण एखाद्या ठिकाणी जातो, त्या स्थळाला भेट देतो, तर पर्यटन स्थळांवरती तर गेलंच पाहिजे, भेटी दिल्याच पाहिजेत, सहली झाल्याच पाहिजेत. पण त्या त्या ठिकाणचं जे पर्यावरण आहे त्याला पण धक्का नाही लागला पाहिजे. मग असं तुमचं ट्रेक कॅम्प ज्यावेळेस जातो किंवा जी दुसरी कुठली एखादी सहल तुम्ही घेऊन जाता, तेव्हा तुम्ही काय संदेश देता की कसं ते पर्यटन स्थळ चांगलं ठेवायचं, यासाठी तुम्ही काय सांगू शकाल? म्हणजे मला वाटतं आजचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही खरं तर विचारला आहे. कारण पर्यटन करणं सोपं आहे एखाद वेळेस, पण पर्यटनानंतर त्या जागेवर जो ताण निर्माण होतो, तो फार भयंकर असतो. संपूर्ण इकॉलॉजिकल सिस्टीम तिथं बिघडून जाते. अ, तर सुरुवातीपासून जर का तुम्हाला पर्यटन एखाद्या ठिकाणी डेव्हलप करायचं आहे, तर सुरुवातीपासून तुम्हाला त्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. नॉलेज पाहिजे की ही जीवसृष्टी कशा पद्धतीने रन होते याचं पण नॉलेज पाहिजे. ट्रेक कॅम्पमधून आम्ही बऱ्याच वेळेला ही रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन आपल्या नगरमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण बऱ्याच अशा जागा लोकांसमोर आणल्या की ज्या जागा माहितीच नव्हत्या कोणाला. म्हणजे की तिथंसुद्धा आपण जाऊन ट्रेकिंग करू शकतो हे माहीत नव्हतं. आणि त्या जागा जशा जशा लोकांसमोर आल्या त्या ठिकाणी आपोआप लोकं जायला सुरुवात झाली आणि नंतर जे आम्ही पूर्वी अनुभवलं तिथलं सौंदर्य, ते नंतर आम्ही जेव्हा तिथं जायला सुरुवात केली आम्हाला दिसायला लागलं तिथं प्लास्टिक पडलं आहे, डबे खाऊन प्लेटा फेकलेल्या आहेत, रॅपर्स दिसायला सुरुवात झाले. सो असं कुठंतरी वाटलं की आपण लोकांसमोर आणलं तर काही चुकी तर नाही केली फार मोठी. तर त्यासाठी आम्ही प्लॉगिंग ड्राईव्ह हा एक अभियान नगरमध्ये राबवायला सुरुवात केला. तर प्लॉगिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लास्टिकचं जे निसर्गामध्ये पडलं आहे ते सगळं संकलन करणे. तर एक संकल्पना युरोपमध्ये सुरू झाली होती की जॉगिंग करत असताना प्लास्टिक प्लग करणे, उचलणे. तर त्याला प्लॉगिंग हा शब्द पडला होता. तोच कन्सेप्ट आम्ही ट्रेकिंगमध्ये आणला, प्लॉगिंग ड्राईव्ह म्हणून. आणि नगरमध्ये जो आपला डोंगरगंजच्या परिसरामध्ये आनंदरी आणि तो भाग आहे, त्या ठिकाणी आम्ही प्लॉगिंग ड्राईव्ह राबवले. तर आम्ही 2 वर्ष सलग त्या ठिकाणी राबवले. तुम्हाला म्हणजे आवडेल मला सांगायला की सुरुवातीला आम्ही जो पहिला प्लॉगिंग ड्राईव्ह घेतला होता तिथं 100च्या वर पोते आणि 10 ते 12 100च्या वर पोते प्लास्टिक आणि 10 ते 12 पोते दारूच्या बाटल्या ह्या आम्ही तिथं जमा केल्या होत्या. आणि जो शेवटचा प्लॉगिंग ड्राईव्ह आम्ही राबवला त्यावेळेला फक्त आमच्याकडं 8 पोते जमा झाले. सो आम्ही एकाच ठिकाणी कंटिन्यू प्लॉगिंग ड्राईव्ह घेतला. तर आमच्या हे लक्षात आलं की तो प्लॉगिंग ड्राईव्ह सक्सेस होतो आहे. आणि आम्ही याच्यामध्ये बऱ्याच शाळांना इन्क्लूड करून घेतलं. त्याचं रिझन असं होतं की लोकांना तर आम्ही सांगतो आहे की बाबा तुम्ही नका कचरा करू, फेकू नका या गोष्टी. पण खूप वर्षांपासूनची काही जणांना सवय लागलेली असते. मनात त्यांनी ठरवलेलं असतं की मला नाही करायचं आहे, पण हाताला सवय लागली असते ते फेकून देतात. मग ते फेकल्यावर तर परत उचलणं त्यांना लाज वाटत असते. अशा गोष्टी घडतात. पण हळूहळू आम्ही लोकांना सांगितलं की त्याच्यात लाज वाटण्यासारखं काही नाही. तुमच्याकडनं गेलं ना, ॲटलिस्ट तुमचा नका करू, दुसऱ्यांचा नका उचलू, तुम्ही करू नका. तर फरक पडत चालला आहे. पण आमचा उद्देश असा होता की आत्ताची जी मुलं आहेत, ह्या मुलांनी जर का निसर्गामध्ये हा झालेला कचरा बघितला, त्याचे परिणाम बघितले आणि त्यांनी स्वतः जर का ते क्लिनिंग ड्राईव्हमध्ये पार्टिसिपेट केलं, तर भविष्यात ते स्वतःही करणार नाहीत, पुढं त्यांच्या पिढीला करून देणार नाही आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही करून देणार नाही. खरं. सो त्यासाठी आम्ही सगळ्या शाळांना नगरमधून इन्व्हॉल्व केलं. आणि जनरली तुम्ही असं बघितलं नसेल कधी की सगळ्या शाळा एकत्र येऊन एखादी ॲक्टिव्हिटी राबवत आहेत. पण प्लॉगिंग ड्राईव्हमध्ये नगरमधल्या 12 शाळा एकत्र आल्या आणि आनंदरीचा पूर्ण परिसर त्यांनी सगळ्या 12 शाळांनी मिळून एकत्र केला. तर 750 विद्यार्थी होते एकाच वेळेला 12 शाळांची मिळून स्वच्छता अभियानाला. आणि त्यावेळेला संपूर्ण ते क्लीन केलं गेलं होतं. सो खूप छान वाटलं त्यावेळेला की एका चांगल्या पर्पजसाठी ते त्यांच्यातलं कॉम्पिटिशन विसरून सुद्धा सगळेजण एकत्र आले. तर जबाबदार पर्यटक घडवणे ही रिस्पॉन्सिबिलिटी त्या संस्थांचीच आहे की ज्या संस्था पर्यटन राबवत आहेत. तर जसं ट्रेक कॅम्प आहे ते आमची सुद्धा जबाबदारी की जबाबदार पर्यटक बनवणे. त्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल तर आम्ही ट्रेकमध्ये कुठेही घेऊन गेलो तर ज्या ठिकाणी आमच्याकडनं एकही कचऱ्यासारखं काही झालं असेल किंवा काय, तर आम्ही पूर्ण क्लीन करतो.
प्रकर्षाने लोकांनासुद्धा सांगतो. त्यानंतर सगळं झाल्यानंतर आमची टीम तिथं सामनून पुन्हा एकदा सर्वे करते, काही दिसतंय नाही दिसत आहे, आणि ते सगळं गोळा करून पुन्हा आम्ही परत घेऊन येतो. तर हे खूप स्ट्रिक्टली प्रोटोकॉल आमच्या टीममध्ये आम्ही पाळतो, आणि त्याचा परिणाम असा होतो आहे की आमच्याकडे ट्रेकमध्ये येणाऱ्या लोकांचं मी बघितलं की त्यांना पण ती सवय लागलेली आहे. तर आता तरी कचरा होत नाही आहे. तर हे प्रत्येकाने जर का ऑर्गनायझेशननी आपल्या लोकांना त्याचं महत्त्व समजून सांगितलं चांगलं, तर नक्कीच सगळेच ऑर्गनायझेशननी हे केलं तर पर्यटकसुद्धा चांगले आपल्यासमोर दिसतील, की ज्यांना निसर्गाची पण काळजी आहे तेवढी. पर्यटन ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी वाढायला लागते, एखाद्या जागेवर खूप सारे लोक त्या ठिकाणी जायला लागतात, तर आपोआप त्या जागेवर त्या पर्यटनाचा ताण वाढायला सुरुवात होते. आणि तो ताण कुठल्या स्वरूपातून वाढतो, तर प्लास्टिक असेल, प्लास्टिक बॉटल्स असतील, त्याच्यानंतर रॅपर्स असतील, लोक जेवतात ते जेवणाच्या त्या पत्रावळ्या असतील, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी पडायला सुरुवात होतात. कचरा त्या ठिकाणी पडायला सुरुवात होते. तर ह्याच्यामुळं तिथलं वातावरण तर दूषित होतं, पण तिथली जी इकॉलॉजी असते, तिथली जी जीवसृष्टी असते, ती सगळी तिथं त्याचं संतुलन बिघडायला सुरुवात होतं. आणि आपल्याला असं वाटत असेल की समजा एखादं प्लास्टिक, मी व्हेजिटेरियन माणूस आहे, मला ॲनिमल फार आवडतात, मी नॉनव्हेज खात नाही अजिबात, मला नाही आवडत कोणत्या जनावराचा जीव गेलेला, पण मी वेफर्स खातो आहे, आणि ते वेफर्स खाल्ल्यानंतर मी तो पुडा तिथं जंगलातच फेकला आहे आणि मी निघून आलो आहे. तुम्ही गेल्यानंतर ते जनावर कुठलं तरी येतं आहे तिथं, गाय किंवा तिथलं हरिण येत असेल, त्याला त्या गोष्टीचा स्मेल येतो, त्याला वाटतं ही खाण्याची गोष्ट आहे, त्याला हे नाही कळत की ते प्लास्टिक आहे. त्या स्मेलमुळं तो खातो, त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम आतमध्ये ब्लॉक होते, कारण ते डायजेस्ट होत नाही आणि तो मरतो. तर तुम्ही ॲनिमल लवर म्हणून इथून जाताय, आणि मी फार स्वतःची काळजी घेतो आहे, आणि कळत नकळतपणे इथं तुम्ही जीव घेतायत त्यांचा. तर ह्या अनेक गोष्टी आपल्या नजरेच्या पलीकडं घडत असतात, जर का आपल्याला त्याचं नॉलेज नसेल तर. तर सर्वात महत्त्वाचं, आपण जर का फिरायला जातो आहोत, आपण टुरिस्ट बनून कुठं जात असाल, तर आपण एक रिस्पॉन्सिबल टुरिस्ट बनून जाणं खूप गरजेचं आहे. आणि काही नियमांचं पालन करणं गरजेचं आहे, की जिथं रीलच्या नादी लागून पर्यटनाला जाऊ नका. एका ठिकाणी एक रील व्हायरल झाली म्हणजे प्रत्येकाने उठायचं आणि मला तिथला फोटो काढून माझ्या सोशल मीडियावर अपलोडच करायचा आहे ना. तुम्ही स्वतः तिथं एन्जॉय करत, आणि इतका मोठा क्राऊड एका ठिकाणी साचल्यानंतर तिथलं संपूर्ण, मी म्हणतो ना, ॲटमॉस्फिअर खराब व्हायला सुरुवात होते. तर रील बघायची आणि त्याच्यावरून माझं स्पॉट ठरवायचं आहे, हे करू नका. थोडंसं रिस्पॉन्सिबिलिटी घ्या आणि जबाबदार बना. परत तुम्ही कुठेही गेला तर आपल्याकडनं जे काही नेलेलं आहे ती प्रत्येक गोष्ट पुन्हा आपण घेऊन यायची, हे एक काळजी घेतली पाहिजे. जनावरांना तिथल्या खाऊ घालू नका काही. मी बघतो की बरेच जण माकडांना खाऊ घालतात. तिथं तुम्हाला अजून ससे दिसले किंवा हरणं दिसले तर त्यांच्यासाठी चपात्या फेकतात, फळं फेकतात. ते खाण्यासाठी त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम नाही बनलेली आहे. आपल्याला कच्चं खाणं जमत नाही. त्या सर्व पक्ष्यांना, त्या जनावरांना, तिथल्या त्या माकडांना हे सगळे कच्चे फळं, कच्चे भाज्या, हे सगळं खाण्याची सवय असते. कळत नकळतपणे आपण त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम पूर्णपणे बिघडून टाकतो. पुन्हा त्यांना प्रॉब्लेम क्रिएट करतो, आणि आपल्यावर जे हल्ले होतात त्या ठिकाणी माकडांचे वगैरे, हे त्याच ॲग्रेसिव्हनेसमुळे होतात की त्यांना आपण सवय लावलेली असते की आपल्याकडे भरपूर काही आहे. तर निसर्गात जायचं असेल तर मला वाटतं की तुम्ही स्वतः रिस्पॉन्सिबल पर्यटक तर बना, आणि ज्या कंपनी किंवा ज्या ऑर्गनायझेशन्स असे टूर्स प्लॅन करत असतात, त्यांनी स्वतःसुद्धा ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे, की माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक टुरिस्टला मी नॉलेज देईल, आणि मी त्याला या परिस्थितीचं गांभीर्य समजून सांगेल, आणि मगच मी त्याला ट्रिपला घेऊन जाईल. थँक्यू सो मच सर. थँक्यू. आज इतकं ज्ञान मिळालं, त्याच्याबरोबर मजा कशी घ्यायची, आपल्या ट्रिपला कसं जायचं, ह्याही गोष्टी खूप छान सांगितल्या. सोलो ट्रिप पण करायच्या, पण कशी काळजी घ्यायची हेही खूप महत्त्वाची गोष्ट आज आम्हाला कळाली. आणि त्याहीपेक्षा मला सगळ्यात काय आवडलं माहिती आहे, की तरुण पिढी या क्षेत्रामध्ये स्वतःचं करिअर करू शकते. सो खूप खूप आभारी आहोत. खूप छान आम्हाला तुम्ही सांगितलं. थँक्यू मलाही सो छान मच. वाटलं. म्हणजे, आणि एक प्लॅटफॉर्म असतो जिथं आपण शेअर करू शकतो आपल्या मनातल्या गोष्टी, आणि मुलांपर्यंत आपण पोचू शकतो. सो थँक्यू सो मच, तुम्ही मला ही संधी दिली बोलण्याची.
थँक्यू. आज जो एपिसोड आपण पाहिला निश्चितच तुम्हाला आवडला असेल. आपल्या परीक्षा संपल्यात, आपलं नियोजन आहे, आपल्याला ट्रिपला जायचं आहे आणि ट्रिपला जायचं म्हणजे धमाल मस्ती. पण पर्यावरणाची कशी काळजी घ्यायची आहे हे आपल्याला सरांनी सांगितलं आहे. एक चांगला पर्यटक होणं ही फार मोठी गरज झालेली आहे. आणि ह्याच्याच बरोबर आपण ह्या सगळ्या ट्रेक कॅम्पमध्ये आपलं कसं करिअर करू शकतो हे सुद्धा सरांनी खूप छान सांगितलेलं आहे. ह्याच्याहीपेक्षा मला सगळ्यात जास्त काय आवडलं आहे माहिती आहे? तुम्ही लवकर बॅग भरणार आहात आणि निघणार आहात निसर्गामध्ये फिरायला. धन्यवाद.